राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातील विविध ठिकाणी जे आहे ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली आणि त्यानंतर जे आहे ते त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीनंतर आपल्या सोबत आहेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे। भुसे साहेब, खरं तर आज तुम्ही विविध ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे हिंगोलीत, काय परिस्थिती आहे नेमकी हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची? हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे। ऑगस्ट महिन्यापासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला, सप्टेंबर महिन्यात पण मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि म्हणून शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। साधारणपणे 13 नागरिकांचं दुःखद निधन पण झालेलं, काही जनावरं 235 पेक्षा जास्त जनावरांचं पण निधन झालेलं, वाहून गेलेले। 13 पैकी 10 ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना मदत ऑलरेडी देण्यात आलेली आहे। 3 लोकांचा PM रिपोर्ट आला की त्यांना पण मदत दिली जाईल आणि साधारणपणे आत्ताच्या घडीचे निकष पाहता संपूर्ण जिल्ह्याचं पंचनामे त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। आत्ताच्या घडीला 231 कोटी रुपये शासनाच्या वतीने रक्कम जिल्ह्यासाठी वर्ग करण्यात आलेली आहे आणि आठवड्याभराच्या आत ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सर, ही रक्कम आलेली आहे 231 कोटीची, ही शेतकऱ्यांना कुठल्या निकषाद्वारे कशी त्यांना फॉरवर्ड केली जाईल त्याच्या खात्यामध्ये? नाही, आताचे जे काही आपले NDRFचे निकष आहेत त्याच्यामध्ये बागायतीचे वेगळे दर आहेत, कोरडवाहूचे वेगळे दर आहेत, फळबागेचे वेगळे दर आहेत। त्याचं जे क्षेत्र असेल, जे पीक असेल त्याप्रमाणे ती मदत दिली जाते। ओला दुष्काळ ही बोलीभाषेचा टर्म आहे असं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तर मग ओला भाषेतील जर टर्म असेल तर मग ओला दुष्काळ जाहीर न करायला हरकत काय असं विरोधक म्हणतात? अरे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय त्यांना मदत मिळायला पाहिजे आणि आता ऑलरेडी मदत प्राप्त झालेली आहे आणि आठवड्याभराच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे। आपल्या सगळ्यांचं हे उद्दिष्ट हेच आहे की त्या नुकसानग्रस्तांना मदत मिळायला पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिवमध्ये जे आहेत ते पूरग्रस्तांना मदत केली, त्या मदतीवरती फोटो होते, त्यावरती संजय राऊत नेहमीच त्याच्यावरती टीका करतात, त्यांचं ते टीकाशद्र चालू आहे। मला वाटतं की आपण या विषयांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, कोणत्या विषयाला किती महत्त्व द्यायचं। टीका करणाऱ्यांना जर एवढं वाईट वाटत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या मदतीच्या दुप्पट मदत करावी, आहे का नाही? परंतु अशाही परिस्थितीमध्ये खालच्या पातळीवर जायचं, त्यांच्या पोटात सतत मळ आहे, त्याला काय करू शकतो आपण? वारंवार टीका करणं, त्याच फोटोने एकच विषय तेच तेवढंच येत आहे त्यांना। कदाचित त्यांनी त्या पत्राचाळीमध्ये हजारो कोटी जे कमवले आहेत त्याच्यातलं थोडंफार अशा दुःखद प्रसंगी त्यांनी त्याचा मोठा फोटो लावावा। आणखी त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचे ते स्वतः बोलतात की मी त्यांचं विचारांवर चालणारे आहे, त्याच्यासोबत शरद पवार साहेबांच्या विचारावर ते चालणारे आहेत, त्यांचे फोटो लावावे। विजय वडेट्टीवार असं म्हणतात की लाडक्या बहिणींना पैसे दिले मग शेतकऱ्यांना काय वाऱ्यावर सोडणार का, असे त्यांनी सवाल केला आपण जर सरकारला। बघितलं असेल तर मला वाटतं की अगदी ऑगस्ट एंड पर्यंतच्या किंबहुना सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंतचे जे पंचनामे शासन पातळीवर पोचले त्याची रक्कम जिल्हा पातळीवर आलेली आहे। तुम्ही त्यांना विचारा की त्या काळामध्ये किती महिन्यांच्या नंतर मदत दिली जायची। आज शेतकरी अडचणीत आहे आणि म्हणून तात्काळ मदत पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे। आता हिंगोली जिल्ह्याचा जिथपर्यंत विषय तर 231 कोटी रुपये इथं वर्ग करण्यात आलेले आहेत आणि आठवड्याभराच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील। एक शेवटचा स्थानिकचा प्रश्न आहे, जिल्हाधिकारी शिक्षणाचं गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र कुठेतरी ग्रामीण भागात जे शिक्षक येतात शाळेमध्ये ते नांदेड असेल, परभणी असेल या ठिकाणून अपडाऊन करतात, निवासी राहत नाहीत, त्यामुळे जे आहे ते शिक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावत चाललेला आहे। सकाळी 10च्या नंतर शिक्षक येतात आणि 3:30 वाजता त्यांची जाण्याची तयारी सुरू होती अपडाऊन करत असल्यामुळे। ह्या शिक्षणासाठी काय वचक असणार शिक्षण मंत्री म्हणून? निश्चितपणे तुम्ही बघितलं असेल की आता आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे। अतिशय सकारात्मक काम करणारे पण अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत
की जे समर्पित पद्धतीने त्यांचं प्रेझेंटेशन पण आपण बघितलं असेल. आणि म्हणून कोणीही जो काही आपला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलं पाहिजे. त्याच्यामध्ये हायगाई चालणार नाही. कोण असं चुकीचं वागत असेल तर बिलकुल त्याची गय केली जाणार नाही. परंतु आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेची पटसंख्या पण वाढलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आपले अनेक शिक्षक बंधू भगिनी चांगलं काम करतायत. आत्ताच आजच अनेक आपल्या शिक्षक बांधवांच्या संघटनांनी त्यांच्या 1 दिवसाचं वेतन या दुष्काळी अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाच्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांच्या नुकसानीच्यासाठी देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. मी सर्व शिक्षक बंधू भगिनींचा आभार व्यक्त करतो. शेवटचा प्रश्न, जर तुम्ही आता शिक्षकांना अधिकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मराठी भाषा येते की नाही हे बघणं गरजेचं आहे, मराठी येते की नाही, मात्र हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच मराठी येत नाही. येत नाही असं नाही आहे. ते मराठीतनं आम्ही दिवसभर संवाद साधतो आहोत. परंतु त्यांना जे काही विषय टू द पॉइंट मांडायचे होते ते त्यांनी मांडले. आम्ही बघतोय सर सातत्यानं की ग्रामीण भागातले लोक प्रश्न घेऊन येतात, त्यांना प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, त्यांना दाद मिळत नाही त्यांच्याकडून. नेहमीच लोकांच्या तक्रारी पण तशा आहेत सर. नाही तर मीडियाला पण ते एंट्री देत नाहीत, मीडियाला पण बोलत नाही. ठीक आहे, ते तुमच्याशी संवाद साधतील, तुम्ही काही काळजी करू नका. निश्चितच कुठल्याही शिक्षकाची जे आहे ते गय केली जाणार नाही. जे शिक्षक तर बाहेर जिल्ह्यातून अपडाऊन करतात त्यांची गय केली नसल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडकी, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.